किल्ले शिवनेरीवर 396वा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला आणि या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके हे उपस्थित होते. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल आज या ठिकाणी शिवजन्माचा सोहळा पार पडलाय. अ, यंदाच्या वर्षी शिवजयंती उत्सवाला शिवभक्तांची संख्या अधिकची वाढलेली आहे आणि दरवर्षी मी बघतो की शिवजयंतीला शिवभक्तांची संख्या वाढतच चाललेली आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज हा असा एक राजा आहे की त्याची क्रेज वाढत चालली आहे, नाही तर बऱ्याचशा राजांचा विसर पडतो. हे असं कशामुळे आहे तर शिवाजी महाराजांनी जे काही जीवन जगले, जो काही आदर्श निर्माण केलाय, जीवनातले त्यांचे जे अनेक पैलू आहेत हे अनेक क्षेत्रामध्ये मार्गदर्शक ठरतील असे आपल्याला पाहायला मिळतात. मग ते अकाउंट्समध्ये असेल, मॅनेजमेंटमध्ये असेल, डिफेन्समध्ये असेल किंवा रयतेंचा असेल किंवा सर्व जाती धर्मांना कसा न्याय दिला पाहिजे त्याचा असेल. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा ठरलेला आहे. म्हणून त्याची क्रेज दिवसागणिक शिवभक्तांची वाढत चाललेली आहे. यंदाच्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवभक्तांची संख्या वाढती पाहता प्रशासनाने त्याचा चोख बंदोबस्त सुद्धा केला. आणि एक विशेष म्हणजे शिवनेरी किल्ल्याचा विकास हा खरा सुरुवात विलासराव देशमुख, अजितदादा पवार आणि माझे वडील आमदार जे होते वल्लभशेठ बेनके त्या काळापासून चालू आला. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत टिल डेट सगळा विकास अजितदादा पवारांनी त्यांच्या डोळ्याखालून पाहिलाय. आणि आज दादा नाही याचं आम्हाला खूप वाईट वाटतं, पण त्यांच्या जागी आता सुनेत्रा वहिनी इथं आल्यात. पण जेव्हा मी त्या किल्ल्यावर फिरतो, मी जेव्हा जेव्हा त्यांच्यावर इथं किल्ल्यावर फिरलोय, ते किल्ल्याच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पायी फिरलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणचं मार्गदर्शन त्यांनी केलंय. म्हणून खालपासून वरती येऊसपर्यंत आपण जे काही झाडं बघतो, जी काही दगडी बघतो, जी काही बुरुज बघतो, मला कायम त्याच्याकडे बघितल्यानंतर दादांची आठवण होती. आणि माझं तर मत आहे की त्या सगळ्या झाडांमध्ये अजूनही अजित पवार जिवंत आहे, अशी माझी भावना आहे. अच्छा, एकंदरीत एक राजकीय प्रश्न की जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत आणि त्या राहतील असं तुम्ही बोलताना देखील सांगितलं होतं. जुन्नर पॅटर्नची कुठेतरी चर्चा होती आता दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात त्या बाबतीत. आता ह्या जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, वल्लभशेठ बेनके, वळसे पाटील, अजितदादांमुळे वाढलेले आहे. मागच्या राष्ट्रवादीच्या धुईमुळं विधानसभेला दोन्ही उमेदवारांना फटका बसला, म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली आणि यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढायचं असं ठरलं आणि त्यातून एकाच चिन्हावर लढायचं ठरलं असं आम्हाला दादांनी सांगितलं. आणि त्याचं यश पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ह्या तालुक्यातून मिळालेलं आहे. म्हणून राष्ट्रवादी एक संघर्ष ठेवून पुढे जायचं हे आमचं ठरलेलं आहे. सगळ्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं एक विश्वासाचं नातं परत तुटून द्यायचं नाही असं आमचं ठरलेलं आहे. जिल्ह्यात, राज्यात जरी काही झालं तरी जुन्नर मधली राष्ट्रवादी मात्र एकच राहणार. कालच तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये आला होता आणि त्या ठिकाणी सुप्रिया ताई देखील योगायोगाने उपस्थित होत्या, तर काही चर्चा झाली तुमची? नाही, चर्चा नाही झाली, फक्त नमस्कार वगैरे मी त्यांना केला. कारण मी तिथले कमिशनर नवल किशोर राम त्यांना भेटायला गेलो होतो, कारण ते पुणे जिल्ह्याचे कलेक्टर असताना मी आमदार होतो आणि माझे आणि त्यांचे अत्यंत वैयक्तिक घरगुती असे संबंध झाले ते. आणि ते जेव्हा कमिशनर झाले तेव्हा तिथे प्रशासक असल्यामुळे त्यांच्यावर खूप ताण होता. नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका, नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका, म्हणून मला त्यांना भेटता आलं नाही. म्हणून कर्टिसी व्हिजिट म्हणून मी गेलो होतो आणि योगायोगाने ताई तिथं मला भेटल्या. म्हणून काही वेगळा राजकीय विषय काय नव्हता त्याच्यामध्ये. राष्ट्रवादीचे उच्चस्तरीय नेते असतील प्रफुल्ल पटेल वगैरे यांचा ह्या एकत्र येण्याला विरोध आहे असं काही चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहे किंवा महाराष्ट्रात सुरू आहे. त्या माध्यमांमध्ये ते चर्चा सुरू आहेत, पण तसं आहेच असं मला वाटत नाही. पण ते वरिष्ठ पातळीचे नेते आहेत, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य राहणार नाही असं मला वाटतं. पण माध्यमांमध्ये काही चर्चा होतं, पण बिहाइंड द सीन्स या काय ठिकाणी नेत्या गेल्या अनेक वर्षापासून अगदी पिढ्या तुम्ही राष्ट्रवादी तुमचा जवळचा संबंध देखील आलाय, तर काय एक कार्यकर्ता म्हणून किंवा नेता म्हणून काय भावना आहे तुमची? नाही, मी कसं आहे, महाराष्ट्रात काय करायचं किंवा काय ठरलं होतं किंवा जिल्ह्यात काय करायचं आणि काय ठरलं होतं ते माझ्या सामने काय ठरलं होतं, मी त्याचा साक्षीदार नव्हतो, म्हणून मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. मी फक्त जुन्नर तालुक्यापुरतं सीमित आहे. वरिष्ठ नेत्यांना मी काहीतरी सांगावं अशी तेवढी पात्रता माझी नाहीये. म्हणून मी जुन्नर पुरतं जे काही करू शकेल मी ते केलेलं आहे आणि ते मी ठरलंय त्याच्याप्रमाणे आम्ही करणार. शेवटचा प्रश्न की अजितदादा आता आपल्यात नाही, एक पहिली शिवजयंती का ज्यावेळेस दादा आपल्यात नाही, काय आठवणी आहेत नेमक्या? तुम्ही दादांच्या एकदम जवळ राहिले आहात. दादांच्या माझ्या खूप अशा आठवणी आहेत. दादांनीच मला माझ्या राजकीय जीवनामध्ये कसं पुढे जायचं हे घडवलंय, शिकवलेलं आहे. मी त्यांच्या सावलीसारखा राहिलेलो आहे. अजित पवार म्हणजेच अतुल बेनके असं मी म्हणेल. ते तर मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य होतो, आहे, अजूनही आहे. दादा गेल्यानंतर मी तर खूप पूर्णपणे खचलो होतो, पण आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्यामुळं पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे उभं करायचं आयुष्यभर हे मी माझ्या जीवनामध्ये ठरवलंय. कारण माझं जे काय आहे
ते अजितदादांमुळे आहे, एवढंच मी सांगेन. तर ते जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके आणि यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत काही स्पष्ट विधान देखील केली आणि काही इच्छा देखील या ठिकाणी बोलून दाखवली.